आज सकाळी सकाळी बघा आंघोळ केल्या ना अगोदर देवपूजा आवरली आणि देवपूजा आवरल्याशिवाय सगळी कामं करायला सुरुवात करायला ना मोडच येत नाही, तर अगोदर देवपूजा आवरून घेतली. तर चला दारात पण ना इकडं उंबरट्याची पण पूजा करून घेतली. आणि आज सकाळी सकाळी बघा एवढं जर आभाळ आलेलं ना, असल्या वातावरणात ना एवढं जर गार लागतं ना, खरंच लय गार लागत होतं. आणि आज सकाळी बघा पाणी पण भरून घेतलं. आणि असं होतं की पाऊस वगैरे आलं ना तर 1-2 दिवस असं मोटरचा पण घोटाळा वगैरे होता आणि पाणी पण येत नाही. तर प्यायचं पाणी बघा अगोदर भरावं लागतं. वापरायचं पाणी 1-2 दिवस नसलं ना तरी पण चालतंय. जसं आभाळ वगैरे आले तर चला बरेचसे कामं पडली. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत ना सकाळचे 7, 7:15. तर चला म्हणजे एकदा चहा झालाय ना तर परत एकदा चहा बनवायचा आहे. आणि आज माऊलीच्या पप्पाचा उपवास, खिचडी वगैरे करायचे. तर अगोदर ना सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे झालं ना तर लगेच देवपूजावरून घेतली. तर आज आलेत पाहुणे. माऊलीचं आणि माऊलीच्या पप्पांचं ना प्रत्येक शनिवारी असं मारुतीला जायचं असते. फुलं, तेल, अगरबत्ती आणि देवाला ना पाणी घालायला आणि असं वात लावायला तेल. तर आज माऊलीने बघा माझी देवपूजा झालेली, एवढी अशी फुलं आणल्यात ना. आणि माऊली बा इकडे तयार झालंय. मारुतीला चाललाय ना पप्पा बरोबर ना. तर प्रत्येक शनिवारी माऊली बाळ जात असते देवाला, है ना. लवकर उठून आंघोळ वगैरे करून कसं बाळ तयार झालं शाळेत जायला. देवपूजा झाल्यानंतर बघा परत एकदा जाऊन माऊलीने ना फुलं आणली. त्याला पण देवाला जायचं होतं ना पप्पा बरोबर. तर देवाला जायला पण आणि घरात पण ना देवाला असं फुलं आणली. परत एकदा असं देवापुढं सगळी देवाला ना सगळी फुलं वाहिली. आणि चला आज पोरांना 9 ते 12:30 शाळा आहे ना. तर इकडं नाश्त्यासाठी बघा 2-3 चपात्या होत्या ना शिल्लक. म्हणलं चला त्याचा मस्त चिवडा बनवूया. आणि चपातीचा चिवडा खायला पण छान आणि एकदम पौष्टिक ना. तर म्हणलं चला मस्त असा गरमागरम चिवडा बनवला. आणि बघा ह्यांचा आज शनिवार आहे ना उपवास. तर ह्यांच्यासाठी ना परत बटाटा वडा बनवायचा आहे. शाबू वडे बटाटा घालून असं मिक्स करून सगळं. आणि आज काय झालं होतं माहिती आहे का, रात्री माझ्या लक्षात नाही राहिलं शाबू भिजू घालायचा. तर सकाळी बघा असं मी कोमट पाण्यात शाबू भिजत घातला होता ना, अगदी 1 तासाच्या आत ते सगळा शाबू भिजून मस्त झालता. तर असं छान असं बघा शाबू वडे बनवले. तर सोबत ना तोंडी लावण्यासाठी असं दही पण होतं. आणि एकदम खुसखुशीत असं खूप छान असं खरपूस झाले होते ना शाबू वडे. आणि ह्यांनी पण तयार होतं. ह्यांना सारखं फोनवर फोन येत होतं ना, जायचं होतं. आणि आज सकाळी सकाळी असं पावसाने घर केलंय. एवढा असं पाऊस चालू आहे ना आज माहीत नाही. पण असं 4-8 दिवसात असं आमच्याकडं पावसाचं वातावरण असते, पाऊस चालू असतंय ना. तर असं सकाळी सकाळी एवढं डेंजर गार लागत होतं ना, एवढं गार लागत होतं आणि एवढा पाऊस चालू होता ना. तर खरंच बापरे लय पाऊस चालू होता. अशी कपडे धुतली आणि असा पाऊस आला तर सगळे कपडे परत एकदा भिजून गेले. आणि बघा पाहुणे आले होते ना तर त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणात ना असं मस्त ज्वारीच्या भाकरी आणि असं सरभरीत बटाट्याची भाजी बनवलेली ना. तर या सगळे तुम्ही पण जेवायला. आणि आज उद्याच्याला रविवार आहे ना. तर पोरांना बघा आज इडली खायची. उद्या रविवारची सुट्टी असते ना. तर म्हणलं चला उद्या इडलीचा बेत बनवूया. तर बघा त्याच्यासाठी तांदूळ आणि डाळ ना असं दोन्ही मिक्स करून भिजत घातलं. आणि मी असं नेहमी दोन्ही मिक्स करूनच भिजत घालत असते. तर बघा आता चला 3-4 तास ना चांगलं छान असं स्वच्छ धुवून भिजत घालूया. आणि संध्याकाळी बघा हे सगळं बारीक करूया. पावसाचं वातावरण ना सकाळपासून असं पाऊस येतोय ना. आज शेळ्या वगैरे सगळे आत बांधलेत ना. सकाळपासून पाऊस चालू आहे ना. आता सध्या म्हणलं तर असं रिमझिम पाऊस चालू आहे ना. शेळ्या वगैरे आतच बांधलेले आहेत. तर चला आज मी मस्त गरमागरम चहा बनवलाय. इकडं आलं वगैरे टाकून ना असं मस्त चहा उकळतोय. तर आज पाहुण्यांसाठी पण चहा बनवलाय असं. तर या तुम्ही पण सगळे चहा प्यायला. मला ना संध्याकाळच्या जेवणात बघा आज भरलं वांग बनवायचे. तर आज वांग्यासाठी ना कोथिंबीर नाही. तर आज कोथिंबीरची ना कमी आहे, फक्त लसूण, खोबरं आणि टोमॅटो. तर एवढंच आहे ना.
तर चला आज मला भरलं वांगं. तर सगळं बघा जे काही मसाले होते ना दररोजच वापरणारे ते सगळे मसाले घातले आणि मस्त वांग्याला फोडणी दिली. तर चला आता लगेचच भाकरी बनवायला घेतल्या. आणि आज बघा पाऊस येतोय ना, बाहेर रिमझिम पाऊस आलाय. तर आज मस्त म्हणलं चला आज कांदा भजी बनवूया कुरकुरीत. आणि हे जे जाळीचे पापड आहेत ना, हे सुद्धा मी तळायला घेतले आहेत. आणि भजी बनवण्यासाठी ना सगळं पीठ मळून ठेवलेलं आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं. तर मस्त असं कुरकुरीत कांदा भजी बनवून घेतली. आज एवढा जो घर सगळा पसारा होता ना, आणि पाऊस येत होता ना बाहेर, तर बाहेर काही जाता येत नव्हतं. तर घरात ना एवढा जर पसारा झाला होता आणि मला भीती पडलेली लाईट जायची. तर म्हणलं चला इडलीचं पीठ इडलीचे जे तांदूळ भिजत घातले होते ना ते बारीक करायचे राहिले होते. मला ह्याचीच भीती पडलेली. म्हणलं चला आता अगोदर ही पसारा. माऊलीचे पप्पा आलेत ना, तर आज भिजवण्यात आले. आज भरपूर सारा पाऊस चालू आहे. आज सकाळपासून असं पाऊस आहे ना. दूध वगैरे आणले. तर इकडं आणली माऊलीसाठी भेळ आणि अक्षतासाठी भेळ पण आणलेले. तर इकडं मंडई पण आणलेले. तर हिरव्या मिरच्या, बटाटी, आलं वगैरे सगळं मंडई आणलेले. आणि इकडं म्हणलं ना एक माऊलीला आवडती बघा स्वीटकॉर्नची मका. तर एकच कणीस आणलेले त्यांनी माऊलीसाठी. नाही 2 आणलेले आहेत, अक्षतासाठी माऊलीसाठी. आणि इकडं जर म्हणलं ना तर टोमॅटो असं माऊलीला भरपूर टोमॅटो आवडते ना. कोथिंबीर, टोमॅटो